रत्नागिरी शहरामध्ये आज शिवसेना आणि भाजपचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता। या वेळेला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत या वेळेला उपस्थित होते। या मेळाव्यामध्ये शिवसेना आणि भाजपचे जिल्ह्याचे प्रमुख पदाधिकारी आणि सर्व ठिकाणचे नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार देखील उपस्थित होते। भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आता राजेश सावंत यांचे स्टेटस पाहणं बंद करा असा सल्ला रवींद्र चव्हाण यांनी उपस्थितांना दिला। एक गोष्ट लक्षात घ्या की या नात्यांमध्ये अडकून जर राहिलो तर फार मोठी गडबड होऊ शकते। त्यामुळे आज कार्यकर्ता म्हणून मी जरी प्रदेशाचा अध्यक्ष जरी असलो तरी सुद्धा एक कार्यकर्ता म्हणून आपल्या सर्वांना विनंती करायला हवी। राजेश सावंत या सगळ्या गोष्टी मित्र म्हणून या बरोबर आहे, यात काहीच अर्थ नाही। परंतु राजेश सावंत आता पार्टीचा कोणताही भाग नाही हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे। त्यामुळे त्याची स्टेटस बघायची सोडा, तो स्टेटस वरती काय लिहितो किंवा हे सगळं सगळं आपण विसरलं पाहिजे। आता काय, आता सध्या सचिन वाळकर काय म्हणतात, दीपक पटवर्धन काय म्हणतात हे आपण सर्वांनी पाहिलं पाहिजे। मी विशेष करून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो, लक्षात घ्या त्याचं नातं आहे ही वस्तुस्थिती जरी खरी असली तरी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की भारतीय जनता पार्टीने तुम्हाला काय दिलं आणि तुम्हाला किती मोठा सन्मान दिला हे कधी त्यांनी विसरू नये किंवा त्यांच्यापैकी बरोबर असणाऱ्यांनी विसरू नये।